त्यांच्या मंत्रिमंडळात गोमांस खाणारे मंत्री आहेत. अमित शहांमध्ये हिम्मत असेल तर माझ्या हिंदुत्वावर त्यांना शंका घेण्याआधी त्यांनी गोमांस खाणाऱ्या रिजिजू यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी असा हल्लाबोल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलाय. आपल्या वोट बँकेला खुश करण्यासाठी महाभियोगावर उद्धव ठाकरेंनीही सही केली आहे असं सांगत लोकसभेत अमित शहांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. अपनी वोट बैंक को एड्रेस करने के लिए इम्पीचमेंट लेकर आते हैं माननीय, और ये सारे ने तो साइन कर दिया, साथ ही साथ उद्धव जी ने भी साइन कर दिया. उद्धव जी, जजमेंट क्या है? एक पहाड़ी पर मान्यता है कि हाँ सबसे ऊपर दिया जलाया जाए. मान्यवर, ये वोट बैंक को संभालने के लिए एक हाईकोर्ट के जज के सामने इम्पीचमेंट लेकर आए हैं. देश की जनता उनको मदद नहीं करे. मी गोमांस खातो, कोण मला अडवते? त्यांचं नाव आहे किरण रिजिजू. त्यांच्याबरोबर अमित शहा जेवतायत. आता त्यांच्या थाळीत आणि यांच्या थाळीत काय आहे मला माहिती नाही, पण अमित शहाना जर हिंमत असेल, माझ्या हिंदुत्वावरती त्यांना शंका घ्यायची असेल तर पहिलं रिजिजूंना त्यांनी मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे. कारण रिजिजू गोमांस खातात ते स्वतः ते बोललेले आहेत. लाज वाटली पाहिजे अमित शहाना की त्यांनी माझ्या हिंदुत्वावरती शंका व्यक्त करताना त्यांच्या बुडाखाली जे काही हिंदुत्व आहे ते पहिलं बघायचं आणि मग त्यांनी माझ्यावरती आरोप केले पाहिजेत. हे बघा, इम्पीचमेंट आणलेली आहे. इम्पीचमेंट आणलेली आहे आपल्या GR स्वामीनाथन जस्टिस आहेत त्यांच्यावर, मद्रास हायकोर्टचे आर्टिकल 217 आणि 124 कॉन्स्टिट्यूशन घटनेच्या कलमाप्रमाणे हे त्यांनी इम्पीचमेंट आणलंय आणि सही आहे. त्यामुळे आता हिंदुत्वाबद्दल बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार राहिलाय का असा माझा प्रश्न आहे.